नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 22 ऑगस्टचा रिव्ह्यू. तर मंडळी, आजच्या भागाची सुरुवात देखील थोडी मागून झालेली आहे. पायल मी टाईम बदल सगळ्यांना सांगत असते. पाण्या म्हणतो, मला एवढंच माहिती आहे की दारू पिल्यानंतर माणसावर राडे करतात आणि उलट्या करतात. राजा यशा देखील पाण्याच्या म्हणण्यावर मान डोलवत असतात. पण पायल म्हणते, ते आहे ना ते स्वस्तातले. कसं आहे ना, भारी दारूची नशा आहे ना अशी भारी असते. ती ना अशी टॉपची असते नशा. पुढे राजा म्हणतो, पण मॅडम जिथे गेल्या होत्या ना तिथे भारीतले नाही मिळत. तिथं तर तो अण्णांचा ब्रँड मिळतो. आता तर मग सगळे जास्तच विचार करायला लागतात. पाहिलं म्हणते, हा असं कसं शक्य आहे. मग लगेच संभ्या पण म्हणतो, अण्णांचा ब्रँड. सगळेजण संभ्याकडे बघायला लागतात. संभ्याला कानात कॉड घालून बसायला सांगितलेलं, जर त्याला याच्यामध्ये बोलायचं नसतं. मग सगळे त्याला ना हाकलून देतात तिथून. यशा त्याला चहा आणायला पाठवतो, ओरडतो. आणि संभ्या गेल्यावर यशा म्हणायला लागतो, अरे आता कसं रे, खंबा घेतल्यावर अण्णांसारखं त्यांची तब्येत बिघडणार नाही का. पाहिलं म्हणते, मला हेच समजून नाही राहिलं, एवढ्या श्रीमंत असून ते असली चीपवाली दारू का पिऊन राहिल्या बरं. मग पाण्या म्हणतो, नवराच बगाट असल्यावर काय करणार आहेत मग. पायल बघ पुढे राजाकडे बघते आणि म्हणते, म्हणून ते अशी चीपवाली पिऊन राहिल्या. राजा थोडी मान खाली घालतो. पुढे पाण्या म्हणतो, पण वहिनींना असा हलता दुलटा हॅपीनेस नाही पाहू शकत आम्ही. लगेच इकडे राजा आणि यशा इमॅजिनच करायला लागतात. अवनीच्या हातात एक ग्लास आहे, अवनी डुलत आहे. राजा, पाण्या, धन्या, यशादा अशी हाक मारतीये. अण्णा कशी त्यांची चपटी घेतल्यानंतर रिॲक्ट होतात ना, तसंच ते काहीतरी अवनीला इमॅजिन करताना दाखवलेलं आहे. अवनीने ऍक्टिंग मात्र भारी केली आहे मंडळी. तुम्ही सगळे एकदमच म्हणतात, अरे नाही हे नाही होऊ शकत. तर धक्का बसल्यासारखाच करायला लागतो. तो म्हणतो, नाही नाही हे नाही होऊ शकत, हे खोटं आहे. रेबा पायल म्हणते, एक मिनिट, मी काय म्हणते, जाऊ बहिणींचं ना एक चुकलंय, त्यांनी ना तुम्हाला सांगायलाच पाहिजे होतं. पाण्या म्हणतं, ए पाहिले, वहिनींचं कधी चुकत नसतं, कळलं का. ते ना आमचंच चुकलं असणार. आता आम्ही काय केलं पाहिजे ते सांगा मला. पायल म्हणते, आता मी सांगितलं ना सगळं, आता तुम्ही तुमचा तुमचा विचार करा ना. पाण्या, राजा, यशा एकमेकांकडे बघायला लागतात. राजा मग जरासा विचार करतो आणि म्हणतो, हां मी केलाय विचार, आता आपण ना हेच करायचं आता. राजाने अवनीसाठी माहोल तयार करायचं ठरवलेलं असतं. पाण्याने यशा त्याला हो म्हणतात. मग सगळे तयारीला लागतात. संध्याकाळ झालेली दाखवलेली आहे मंडळी आणि फुल तयारी करून ठेवलेली असते. पाण्याकडे इलेक्ट्रिशियनचं कामं असतं, राजाकडे खंब आणण्याचं कामं असतं आणि यशाकडे चकना बनवायचं काम असतं. इकडे म्युझिकची तयारी करत असतो. इतकं तर राजा येतो. राजा लपवून खंबा घेऊन आलेला असतो, म्हणजे दारूची बाटली घेऊन आलेला असतो. राजा पाण्याला विचारतो, झाला सेटअप झालाय का, सगळं तयारी झाली आहे का. म्हणाल तो, अरे भाई सव्वाल, तो खूप मोठ्याने बोलत असतो. मग राजा म्हणतो, अरे हळू बोल ना. मग पाण्या म्हणतो, अरे भाई तू मागच्या बाजूला जाऊन बघ, एक नंबर तयारी झाली आहे. राजा म्हणतो, नक्की आहे ना. मग पाण्या म्हणतो, अरे मी काय राजा आहे का खोटं बोलायला. पाण्या मग राजाची चेष्टा करायला लागतो, राजा तू पण घेतलास काय. राजा म्हणतो, अरे ये तुझ्या तर. आणि मग तो ना बाटली काढतो आणि पाण्याला दाखवायला लागतो, अरे बघ कसला ब्रँड आहे बघ. पाण्या म्हणायला लागतो, अरे वा कसला केवढा मोठा खंबा आहे रे हा. राजा म्हणतो, अरे एवढा मोठा काय, मॅडमाला घर सोडून खूप दिवस झालेत ना, मग गॅप पडायला नको ना, मग सगळं भरून काढायला पाहिजे. असं म्हणून त्यांनी मोठा घेऊन आलेलं असतं खंबा. त्यात धन्या येतो, ओढते, ए राजादा पाण्यादा काय करून राहिले. राजाला आणि पाण्याला याच्यामध्ये ना धन्याला घ्यायचं नसतं. ते म्हणतात, ए 2x2 तुझं काय काम आहे इकडे. धन्या म्हणतो, अरे मी तेच विचारून राहिलो ना तुम्हाला, तुम्ही इथे काय करून राहिले, काय चाललंय तुमचं. मग ते दोघे काहीच बोलत नाही. मग धन्या म्हणतो, अरे असं काय शांत बसून राहिले तुम्ही. राजा एकदमच विषय चेंज करतो आणि म्हणतो, तुला लाज वाटत नाही का रे, तू अभ्यास करत नाहीस. मग पाण्या देखील म्हणतो, हां काय रे अभ्यास करता येत नाही का तुला. धन्या म्हणतो, अरे काय रे, कधीपासून तुम्हाला फरक पडायला लागला माझा अभ्यासाचा आणि माझ्या कॉलेजचा. धन्या म्हणतो, अरे आम्हालाच तर फरक पडून राहिला ना भाऊ. आणि धन्या तू लहान आहेस, लहानांसारखं वागायचं. मग घड्याळ बघतो आणि पाण्याला म्हणतो, ए चल लवकर लवकर आवर, लवकर लवकर बाहेर काढायला. मग लगेच पाण्या म्हणतो, ए चल मध्ये मध्ये नाही करायचं, चल बाहेर जायचंस तू. नाही काय बाहेर जायला तयार नसतो. तो म्हणतो, ए मी आता नाही जाणार, लहानपणापासून मी हेच बघतोय तुमचं. ह्यावेळी ना मी कुठंच जाणार नाही. पाण्या म्हणायला लागतो, ह्यावेळी ना मी लिंबू टिंबू माणसानं घेणारच नाहीये. धन्याला लगेच भजीचा वास येतो. तो म्हणतो, अरे हे कसला वास येऊन राहिलाय, भजी केले का. तो मग किचनमध्ये जात असतो बघायला, पण हे काही त्याला जाऊ देत नाहीत. धन्या म्हणायला लागतो, हे काय करून राहिले तुम्ही, तर सारखं दरवेळी मला तुम्ही घेतच नाही का तुमच्यामध्ये. तुमचं सगळं एकटं एकटंच चालू असतं, मला एकट्यालाच एकटं पाडून राहता तुम्ही. दरवेळच आहे बरं का तुम्ही. धन्याला फार राग आलेला असतो. मग पाण्या म्हणतो, आम्ही काडी बनवायला घेतच नाही हा.
त्यामुळे मी काही काडी पेलवान वगैरे नाही हं. तुम्ही असं नाही वागायचं माझ्याशी सांगतो. सांगा तुम्ही मला काय करताय ते. पण राजा म्हणतो, "ए चल जा म्हटले ना तुला." काहीतरी करून ना धन्याला बाहेर पाठवतात. धन्या बाहेर जायचं नाटक होतं आणि परत आत येतो. लगेच मग पाण्यात त्याला बाहेर ढकलतो. आणि स्क्रूड्रायव्हरने मारत असतो त्यामुळे धन्या निघून जातो बाहेर. मग धन्या आणि पाण्या बाटली घेऊन किचनमध्ये जातात. किचनमध्ये यशा छान भज्जी करत असतो. भज्जीचा छान सुगंध दरवळत असतो. मग राजा एक भज्जी घ्यायचा प्रयत्न करतो. यशा त्याला ओरडतो, "ए त्यांच्या चकण्यासाठी आहे ना ते घ्यायचं नाही अजिबात. चला आवरा तुम्ही पटपट." राजा आणि पाण्या म्हणतात, "चला चला चला जाऊया तयारी करूया." ते जातच असतात. इतक्यात पाण्या लगेच मागे येतो आणि परत एक घ्यायचा प्रयत्न करतो. पण यशा त्याला ओरडतो. मग थोड्या वेळाने अवनी येते तिथे. अवनी म्हणते, "अरे वा भजी केलीत यशोदा?" म्हणतो, "हो तुमच्यासाठीच करू राहिलं तुमच्या चकण्यासाठी." असं म्हणता म्हणता तो थांबतो आणि म्हणतो, "हां चाकून चाकून पहा ना तुम्ही भजी जरा." अवनी म्हणते, "हां पाहते ना." अवनी मग त्यातली एक भजी घेते आणि खाते आणि म्हणते, "वा मस्त झाले तर यशोदा." अवनी मग सगळ्या भांड्यांकडे बघत असते आणि ती ग्लास शोधत असते. अवनी सगळ्या भांड्याकडे पाहताना पाहून मग यशा तिला विचारतो, "तुम्हाला काही हवं आहे का?" अवनी म्हणते, "ते ग्लास आहे का?" तर मग तिला तिथलाच स्टीलचा ग्लास देतो. अवनी म्हणते, हा नको आहे, स्टीलचा ग्लास हवा आहे." ती थोडंसं अडखळत बोलत असते. यशा म्हणतो, "काचेचे आहेत पण ते अण्णांचे आहेत दारूचे." अवनी म्हणते, "हां चालेल ना." यशा मग कपाटातून तिला एक ग्लास काढून देतो. अवनी म्हणते, "एकच आहे का?" यशा म्हणतो, "आहे ना." मग अवनी म्हणते, "अजून एक द्या ना." यशा म्हणतो, "2?" त्याला काही कळत नाही आता ही 2-2 ग्लासांमधून दारू पिणार का असं त्याला वाटायला लागतं. पण यशा देतो तिला काढून दुसरा एक ग्लास. ग्लास काढत असताना त्याच्यातला वास अजून त्याच्यामध्येच असतो त्यामुळे यशालाच कसं तरी होत असतं. पण यशा तसेच ते दोन्ही ग्लास अवनीला देतो. अवनी ते ग्लास घेते आणि थँक्यू म्हणते. पण अवनीची योजना काहीतरी वेगळीच असते मंडळी. अवनी गेल्यानंतर अवनीकडे राजा असं बघायला लागतो जसं की काही वेगळाच प्रकार चालू आहे. त्यात राजा येतो पळत पळत आणि यशाला म्हणतो, "हे ग्लास ग्लास दे." मग यशा तिथेच असलेला स्टीलचा ग्लास देतो. राजा म्हणतो, "अरे हा नाही रे काचेचा ग्लास दे." यशा म्हणतो, "अरे काचेचे ग्लास त्या घेऊन गेल्या." राजा एकदम थक्कच होतो आणि राजा म्हणतो, "अरे मला वाटलं होतं त्या जेवणानंतर बसतील रे. एवढ्या लवकर बसल्या त्या?" यशा देखील म्हणतो, "नाही मला वाटते बसल्या असतील त्या." यशा म्हणायला लागतं, "बरं एक काम कर तू तू तुमची तयारी झाली ना बाहेर त्यांना पटकन बोलवून आण जा ना." राजा म्हणतो, "विषय का सगळी तयारी झाली आहे." पुढे मग राजा म्हणतो, "बरं हे काय असं असतं का? अवनी मॅडमांसाठी भजी आणि आमच्यासाठी काय चवळीची उसळ?" यशा म्हणतो, ते ना चांगलं असतं खायला." भजी बघून राजाच्या तोंडाला खूप पाणी सुटलेलं असतं. मग राजा थोडीशी लाडीगोडी लावायची म्हणून यशाला म्हणतो, "राजा सॉरी यशादा तू खूप करतोस रे आमच्यासाठी." असं म्हणून ना त्यातली एक भजी उचलतो, खातो आणि पळून जातो. इकडे धन्या वाकून वाकून बघत असतो पण त्याला काही कळत नसतं. मग तो बाहेर येऊन खाटवर ठेवलेली असते त्याच्यावर बसतो. आकाशात त्याच्या आईकडे बघून म्हणत असतो, "ए आई हे रॉंग आहे हां. हे दरवेळी मला ना असं लिंबू-टिंबू, लिंबू-टिंबू करत असतात. मी काय लहान आहे का आता? मी मोठा झालोय ना आता कॉलेजला जातो आणि दाढी पण आली आहे मला. तरी पण असंच करतात मला. कायम असेच करतात. कायम रडीचा डाव खेळतात." नमी का तिथे आलेली असते. नमी त्याचं ऐकत असते बोलणं. नमी म्हणते त्यांना, "काय रे कोण त्रास देऊन राहिलाय तुला?" समोर आण त्यांना. "काय रे असंच बोलली असती ना लक्ष्मी मामी?" धन्या मग लगेच तिला काही बोलत नाही. मग लगेच नमी म्हणते, "मामीशी बोलून राहिला म्हणजे तुला मोठ्या भावांनी." धन्या म्हणतो, "लिंबू टिंबू केलंय." नमी हसायला लागते. मग लगेच धन्या चिडतो आणि म्हणतो, आता तूच राहिली होतीस तू पण हस माझ्यावर आता अशी फिदी 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 फिदी." नमी मग लगेच सिरियस होण्याचं नाटक करते आणि म्हणते, "ए झिपऱ्या मी हसली आहे का? हसली आहे का मी तुला?" मग धन्या म्हणायला लागतो, "मी ना एक दिवशी ना हे घरच सोडून जाणार आहे." नमी म्हणते, "एक उलट्या हाताचे देईन ना असा तिरपाकडे विचार का करून राहिलास रे तू?" धन्या खूप बेचैन झालेला असतो. तो म्हणतो, "नाहीतर मग काय करू? हे बघ ना कसे वागून राहिलेत माझ्यासोबत. कायम मला असं नेहमी एकटी पाडत असतात. लहानपणापासून बघत आलोय. मोठे भाऊ लहान भावाला खाऊ त्यांचं ना नेहमी काही ना काहीतरी चालू असतं. माहिती आहे का तुला? आणि आत्ता पण काहीतरी चालूच आहे त्यांचं." नमी म्हणते, "म्हणजे?" ती वाकून बघते आणि म्हणते, "काय चालू आहे त्यांचं आतमध्ये?" धन्या म्हणतो, "तेच नाही ना माहिती. काय त्यांचं ना मागच्या बाजूला खलबतं चालू आहे ते मला आहे ना काही सांगत पण नाहीयेत." नमी त्याला म्हणते, "चल की मग आपण दोघं जाऊन पाहू." धन्या चढतीशी उठतो आणि नमीला म्हणतो, "काय चोरून पाहायचं?" नमी म्हणते, "हां मग तू काय पहिल्यांदा करून राहिलं काय?" धन्याचा आणि नमीचा प्लॅन बनतो यांचं काय चाललंय ते चोरून पाहायचं. धन्याला पण कोणतर पार्टनर मिळाल्यामुळे धन्या खुश असतो. मग ते मागच्या बाजूला जातात आणि बघायला लागतात काय काय तयारी चालू आहे ते.
सगळी तयारी पाहून धन्या म्हणायला लागतो, मला वाटलंच होतं हे काहीतरी पार्टीचं प्लॅनिंग करून राहिलेत म्हणून. मी म्हणते दिसू तर तसंच राहिले, पण ह्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही आहे. धन्या म्हणतो हां, पण हे दिवे बिवे काहीतरी वेगळंच दिसून राहिलं ग, हे असं कधी पाहिलं नाही. नम्मी म्हणते अगो बाई असलं लाईटिंग बिटिंग म्हणजे यांचा दारूचा तर प्लॅन नाही आहे ना. धन्या देखील म्हणतो हां, मी पण एका रीलमध्ये असं पाहिलं होतं, ते बार्बी नसतात का असं, ते असंच करतात ग सगळं. या दोघांना टेन्शन यायला लागतं आणि त्यातलं त्यात नमीला तर जास्तच टेन्शन यायला लागतं. नमी लगेच डोक्याला हात लावते आणि म्हणते अय्यो. इकडे पाण्या आणि यशानी जोरदार तयारी करून ते तिथंच थांबलेले असतात. काय म्हणत असतो, यशोदा कशी झाली आहे लाइटिंग? बरी झालेली वाटतेय ना? का अशी ढिंचॅक ढिंचॅक वाटतेय? म्हणजे कसं ते दारू पिताना ड्रिंक घेताना माणसांना लागते ना लाइटिंग, तशी झाली आहे ना? यशा म्हणतो आपल्याला काय माहिती आता श्रीमंत लोकांची मूड लाइटिंग, आपल्याला जमतं तेवढं आपण केलं. यशा म्हणतो आपण सांगू त्यांना जे आहे ते गोड म्हणून द्या. पांड्या लगेच म्हणतो बेवड्या लोकांना काय कधी गोड वाटतं का? यशा लगेच त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो हे पाण्या काय काय म्हटलं तू त्यांना? अवनीला काहीतरी म्हटल्यानंतर लगेच यशा चिडतो. मग लगेच पाण्या म्हणतो सॉरी सॉरी हां वहिनीना असं काही नाही म्हणणार मी. नाही म्हणजे अण्णांसारखे जे दारू पितात ते लोक असतात बेवडे आणि श्रीमंत लोक पितात ते असतं स्टेटस. वहिनींचं स्टेटस काही लॉजिक लावतात हं मंडळी हे. पाण्या मग स्टेटस शोधायला लागतं. स्टेटस म्हणजे बाटली शोधायला लागतं. इकडे डबीला तर खूपच टेन्शन यायला लागतं. मग ते हे दारू तर पिणार नाही आहेत ना? पाण्याला मग ती बाटली सापडते. ते ठेवत असतं तिथं. ते पाहून ना धन्यालाच टेन्शन, धन्या रडायच्याच घाईला आलेलं असतं. तर मग ते यशोदा पाण्यादा राजा दारू पिणार आहेत. म्हणजे आता कसं होणार आहे? अबबब! इकडे पाण्याला विचार आलेलं असतं, ही बाटली ती कागदासकट ठेवायची की तशीच ठेवायची? त्याच्यामध्ये अरे आपल्यापैकी कोणाला माहिती आहे ती कशी ठेवायची? डबे म्हणायचं ते राजाचं आणि पाण्याचं तर समजू शकते, पण माझा यशा कसा दारू पिऊ शकतो? इकडे यशा म्हणत असतो पाण्याला, जा राजाला विचार जा कसं ठेवायचं ते. पाण्यात देखील जात असतो, पण लगेच मागे येतो तिथं आणि म्हणतो, का? राजाला का विचारू? राजाला काय माझ्यापेक्षा जास्त स्टेटस कळतं का? मी नाही विचारणार त्याला. इथं मी म्हणाल ती पूर्व दिशा. पाटली इथंच राहणार आणि वहिनींना एकदम भारी एक्सपिरियन्स आला पाहिजे असा. धन्याचं काहीतरी वेगळंच चालू असतं. हा धन्या म्हणतो बाबा मी आता ह्यांच्यातलाच एक काही सांगण्यासाठी मला पण दारू प्यावं लागणार आहे का? मला नाही पाहिजे दारू हे असं का वागून राहिले? त्याला जवळपास रडायला येत असतं. त्याच्या मग पाण्याला विचारत असतं अरे म्युझिक सिस्टीम. मग पाण्या म्हणतो म्युझिक सिस्टीम रेडी आहे. फक्त एक प्लेलिस्टमध्ये प्रॉब्लेम झाला आहे. अशा म्हणतो काय? मग पाण्या म्हणतो ते नमिताला बघायला पाहुणे आले होते ना म्हणून खास तुझ्यासाठी सॅड सॉन्गची प्लेलिस्ट केली होती. आता वहिनींसाठी कुठली प्लेलिस्ट बनवायची हा प्रश्न पडलाय. म्हणजे आता वहिनींसारखे श्रीमंत स्टेटसवाले लोक कुठली गाणी बरं ऐकत असतील? त्याचा देखील विचार करायला लागतो. काय ऐकत असतील रे ते? आणि मग गाणं म्हणायला लागतो, अगं विमला आपला जोडा कसा भारी जमला. हे आहे ना आपल्या अण्णांच्या आवडीचं गाणं. कसं आहे ना, अण्णांसारखी दारू पिणारी माणसं ना अशी गाणी ऐकत असणार म्हणजे ट्रक ड्रायव्हर वगैरे. पण वहिनींसारखी श्रीमंत स्टेटसवाली माणसं कुठली गाणी बरं ऐकत असतील? त्याच्यामध्ये इंग्लिश. पाण्या लगेच म्हणतो हां इंग्लिश गाणी ऐकत असणार नाही का? येतात मला इंग्लिश गाणी. तो म्हणायला सुरुवात करतो पण त्याला एकही जमत नाही. त्याच्या म्हणतो मग पाण्या राहू दे हां, ते ऐकतील त्यांना जे ऐकायचं आहे ते, तू नको एवढा त्रास करून घेऊस. मी म्हणते हां चालतंय. पुढचा सीन मग अवनीचा घेतलेला आहे. अवनी ना अण्णांसाठी ड्रिंक तयार करत असते. इतक्यात राजा येतो. जस्ट पिशवी बाहेर काढत असते. इतक्यात राजा नॉक नॉक करून डायरेक्ट आतमध्येच येतो. अवनी मग ते लपवण्याचा प्रयत्न करत असते. राजा म्हणतो नाही नाही लपवू नका तुम्ही काही. मला कळलंय सगळं. मला सगळं कळलंय. काही प्रॉब्लेम नाही. अवनीला वाटतं की त्याला कळलं असेल की तिने अण्णांसाठी आणली आहे म्हणून. मग लगेच अवनी त्याला दाखवत असते. मग राजा म्हणतो नाही नाही ठेवा ठेवा तुम्ही ते. त्याला बघायची सुद्धा इच्छा होत नसते. अवनी मग ते ठेवून देते. राजा म्हणतो मॅडम मला तुम्हाला एक गोष्ट स्पष्टच सांगायची आहे. अवनी म्हणते हां. राजा म्हणतो तुम्ही तुम्ही मला मित्र म्हणता ना? अवनी म्हणते हो. मग राजा म्हणतो मग तुम्ही लपवून कशाला करायची ही गोष्ट? अहो तुम्ही मला सांगितलं असतं ना तर मी स्वतः आणून दिली असती तुम्हाला ही गोष्ट. अवनी थोडीशी गडबडते. राजा म्हणतो अहो हे बघा आपल्या घरातनं ही लपून करायची गोष्टच नाहीये. अवनी त्याला सांगायचा प्रयत्न करत असते अरे नाही ते मी. राजा म्हणतो अहो नाही. अवनीला काही बोलूच देत नाही. तो म्हणतो अहो अहो मॅडम अण्णांना आणि तुम्हाला ना इथे सारखेच नियम आहेत. अहो कोणालाच वेगळे नियम नाही आहेत. त्यामुळं तुम्ही काही लपून करायची काही गरज नाही. बरं ठीक आहे असू देत. पण स्टँडर्ड तर बघा ना मॅडम. तुमचा स्टँडर्ड कुठं आणि त्याचा स्टँडर्ड बघा. स्टँडर्ड तर मेंटेन केला पाहिजे ना. बरं ठीक आहे.
स्टँडर्डचं जाऊ देत, पण प्रकृतीचं काय कराल? अवनी सांगायचा मध्ये मध्ये प्रयत्न करत असते, पण राजा काही ऐकायचा प्रयत्न घेत नसतो. त्याच्यामुळे अहो प्रत्येक गोष्ट प्रकृतीसाठी चांगली नसते. अवनी म्हणत असते, अरे म्हणूनच मी राजा म्हणतो, "अहो, नाही नाही चला जाऊ दे ते आता. हे काय झालं ते झालं. आता आम्ही तुमची सोय केलीये. तुम्हाला साजेल अशी शोभेल अशी सोय केली." अवनी म्हणते, सोय म्हणजे? राजा म्हणतो, ते आता सरप्राईज आहे तुमच्यासाठी, सरप्राईज आहे. चला तुम्ही बरं. कोणी म्हणत असते, अरे पण हे इथं आहे ना. मग राजा म्हणतो, नाही नाही चला तुम्ही चला बरं. तर विषयच काढू नका तुम्ही, तुम्ही चला बरं. मग पुढे घेऊन जातो अवनीला. तो म्हणतो, थांबा पटकन डोळे झाका." अवनीला फोर्स करून ते इथपर्यंत घेऊन आलेला असतो. मग अवनीला म्हणतो, तुमचीच तुमच्या हाताने ना डोळे बंद करा. राजा म्हणत असतो, अहो ते तर सरप्राईज आहे ना तुमच्यासाठी, तिथं गेल्यानंतर तुम्ही डोळे उघडून पहा. अगोदरच कसं सांगणार? बरं चला, एक एक पाऊल हळूहळू टाकत या. म्हणतो, सारे कुठं नेतोयस? राजा म्हणतो, अहो चला ना तुम्ही. दरवाजात आल्यानंतर तो अवनीला डोळे उघडायला सांगतो. अवनी ती पाहते आणि आश्चर्यच वाटतं तिला. आणि अवनीला पाहून नमीला आणि धन्याला टेन्शन येतं. ते म्हणतात, अयो वहिनी, तुम्ही म्हणते आता ही पण दारू पिणार आहे की काय? अवनीसाठी जोरदार तयारी केलेली असते. राजा म्हणते, हे घ्या चप्पल ठेवले तुमच्यासाठी, ते घाला तुम्ही. हा हा हा, काय पाऊस, गारवा, मौसम बघा कसा गुलजार झालाय. राजा मग अवनीला खाली घेऊन येत असतो. पाण्या म्हणतो, बघा राजा एकदम शायरीच बोलून राहिला. मी सगळं बघत येत असते बाहेर. मग पाण्या म्हणतो, वहिनी कसं झालेलं लाईटिंग? राजा म्हणतो, मी सांगितल्याप्रमाणे राजाने सगळं केलं. इकडे नमी आणि धन्या डोक्याला हात लावत असतात. राजा मग अवनीला विचारतो, मॅडम तुमच्या क्लासप्रमाणे हे झालंय ना सगळं? अवनीला हे काही कळत नसतं असं का केलंय ते. मग राजा म्हणत असतो, पण म्हणजे आम्ही ना गार्डनचा फील देण्याचा प्रयत्न केलाय, रितसर सोय व्हायला पाहिजे ना तुमची. अवनी म्हणते, अरे पण हे सगळं कशासाठी? राजा म्हणतो, अहो तुम्हाला कम्फर्ट वाटायला पाहिजे ना म्हणून. त्या अवनीला फोर्स करायला लागतात. ओ बसा बसा ना तुम्ही, तिथं खुर्चीवर बसायला लावतात तिला. यशा आणि पाण्या देखील म्हणत असतात, बसा ना वहिनी, एन्जॉय करा तुम्ही. आणि नाईलाज असतं, अवनी तिथे बसते. राजा मग पुढे म्हणतो, हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, आता दारू आणायला तुम्ही जायचं नाही. मला सांगायचं आम्ही घेऊन येणार. मी काहीतरी बोलणार इतकं राजा म्हणतो, नाही नाही आता काय बोलायचं, आता फील द माहोल ओनली. थोडी डोक्याला हात लावत असते. पुढे राजा म्हणतो, तुम्हाला म्युझिक आवडतं ना, म्युझिक? लगेच मग यशाला भजी आणण्यासाठी पाठवतो. पाण्याला म्युझिक स्टार्ट करायला लावतो, पण तिकडं म्युझिक काही लागत नाही. आणि मग स्वतःच गाणं म्हणायला लागतो. गाण्याचं गाणं काही मंडळी मला म्हणता येत नाही. इकडे यशाने भजी आणून अवनी समोर ठेवलेली असतात, बाटली असते. अवनीला काय कळतं, हे काय चाललंय? आता हे पाण्याचं गाणं. पाण्याचं गाणं ऐकून राजा म्हणतो, अरे वा वा पाण्या मस्त. मी तर म्हणतो ना, तू ना एका उर्दू शायरीचा कार्यक्रमच केला पाहिजे. राजा मग अवनीला म्हणतो, मॅडम तुम्ही ना आता मी टाईम एन्जॉय करायचा. तुम्ही एन्जॉय करेपर्यंत पाण्यात गाळणार. आणि मग गाणं म्हणायला लागतो, डाका तो नाही झाला, चोरी तो नाही की. म्हणजे मला काही अजिबात गाणं म्हणता येत नाहीये पाण्याचं. अवनी हे सगळं बघून ना खूप आश्चर्य झालेले असते. ती सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघत असते, काय चाललंय हे. अवनी मग पाण्यावर ओरडते आणि म्हणते, गप्प बस, जरा वेळ नाही शांत राहा. अरे काय चाललंय हे तुमचं? राजाला ओरडते आणि म्हणते, राजा काय चाललंय हे? तू अण्णाला तुम्ही असं नावं ठेवता आणि हे काय चाललंय तुमचं हे? तिला अवनीला वाटत असतं की हे तिघे पिणार आहेत. महेश म्हणतो, नाही नाही हे काही आमच्यासाठी नाहीये. हो हे सगळं आहे ना तुमच्यासाठीच आहे. अवनी म्हणते, हे अरे मी मी का पिऊ दारू? ते तिघेही हसायला लागतात. मग राजा म्हणतो, हे बघा लाजायची काही गरज नाही आहे. तुम्ही जी दारू पिते ना ती तब्येतीसाठी चांगली नाही आहे हो. ही आहे ना ही तुमच्या स्टँडर्डची आहे, 5,000 रुपयाची बाटली आहे. अवनी चिडते म्हणते, अरे तू काय डोक्या पडलायस का? तू माझ्यासाठी 5,000 रुपये घालवलेस? राजा म्हणतो, अहो नाही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, माझ्या एकट्यावर काही लोड नाही आहे, मी सगळ्यांनी कॉन्ट्री केली आहे. मग हे लगेच पाण्यात त्याला म्हणतो, हां सगळ्यांनी कॉन्ट्री काढली आहे. त्यानं ना 50 रुपये दिलेत, 50. त्याच्या म्हणतो, हो नका ना तुम्ही टेन्शन घेऊ, तुम्ही ना तुम्ही सुरू करा. अवनी चिडते म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं मी दारू पिते? मग राजा लगेच म्हणतात, नाना. लगेच राजा यशा पलटवतो आणि म्हणतात, नाना काका दादा कुणी का सांगेना, तुम्हाला काय करायचं? हे बघा आम्हाला कळलंय आणि आम्हाला कळलं याचं तुम्ही काही टेन्शन घ्यायची गरज नाही, सोपं आहे. मी श्रीमंत आहेत आणि श्रीमंतामध्ये अशा पार्ट्या होतात. अवनीला काही यांचं कळत नसतं, हे का असे वागतायत ते. मग यशा म्हणतात, ते नाही का तुमचं काय असतं ते. ते तिघेही एकदम म्हणतात, स्टेटस. मी त्या स्टेटसमध्ये मग ड्रिंक करता बसता. तुम्हाला तर तुमचा मी टाईम हवा असतो ना त्याच्यासाठी. हे बघा तुम्ही आता फक्त आयुष्याचा विचार करायचा, आमचा विचार करायचा नाही. पाण्या म्हणतो, आणि या वहिनी तुम्ही काय असं रोज पिणार आहे का अण्णांसारखं? हळूच त्याला म्हणतो, रोज पिलं तर परवडणार नाही नाही आम्हाला.
लगेच म्हणाले, "हां आणि पैसे जमले की आम्ही सांगतो तुम्हाला." तो अवनीला सांगत असतो. आणि मग तुम्ही एन्जॉय. अवनी त्यांना सांगत असते, "अरे तुम्हाला कळतंय का?" पण राजा तिला काही बोलूच देत नाही. तो म्हणतो, "तुम्ही ना पैशाचा काही लोडच घ्यायचा नाही हां. मला इच्छा होईल तेव्हा फक्त तुम्ही सांगायचे. पैशाची अरेंजमेंट त्या दोघांकडे तो बोट करतो आणि तर आम्ही अरेंजमेंट करणार." इथेच आजचा भाग संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, अवनी सगळं काही अण्णांची दारू सुटावी याच्यासाठी करणार असते. ती देखील अण्णांसोबत दारू प्यायसाठी बसणार असते आणि त्यामुळे अण्णा देखील दारू पिण्यास नकार देतात. आणि अण्णा म्हणतात, "इथून पुढे फक्त फ्रूट ज्यूस." उद्याचा भाग खरंच खूप छान असणार आहे मंडळी. आणि जर तुम्हाला आजचा आपला रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजेच असे छान छान रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवेन मी. चला तर मग उद्या भेटूया. बाय.